नागपुर की यशोधरानगर थाना पुलिस को अवैध गांजा तस्करी के खिलाफ बड़ी सफलता मिली है। गुप्त सूचना के आधार पर जांच टीम ने राजीव गांधी नगर पुल के नीचे कार्रवाई करते हुए एक स्कूटी सवार को रोका। तलाशी के दौरान स्कूटी की डिक्की से करीब 1 किलो 149 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी कीमत लगभग 28,725 रुपए बताई जा रही है। पूछताछ में आरोपी ने बताया कि यह गांजा उसे बेचने के लिए उसके साथी ने दिया था। इसके बाद पुलिस ने दूसरे आरोपी को भी उसके घर से गिरफ्तार कर लिया। कार्रवाई के दौरान पुलिस ने गांजे के साथ इस्तेमाल की जा रही स्कूटी भी जब्त कर ली। कुल मिलाकर 53,725 रुपए का मुद्देमाल बरामद किया गया है। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। पुलिस अब यह भी पता लगा रही है कि इस अवैध कारोबार के पीछे और कौन-कौन लोग शामिल है। आमचे तपास पथक पोलीस स्टेशनना हद्दीमध्ये पाहिजे आरोपी आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक, वय वर्ष 40 वर्षे, राहणार कब्रस्तानजवळ यशोधरानगर, हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला। तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं। त्याला जेव्हा झडती घेतली तर एनडीपीएसच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रज्जाब उर्फ न्याज अली सय्यद, वय वर्ष 28, राहणार आंधळगाव, तालुका मोहोळे, जिल्हा भंडारा, हल्ली मुक्काम बंदे नवाज नगर, गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता। अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले। ह्याच्यामध्ये जे आहे तर मी 1 किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आणि हे एक ई मोपेड याचा नंबर MH31BX 4857, किंमत 25,000, असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी हे आमचे तपास पथकाचे PS अनंत पाटील, राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे आणि त्याच्या पथकाने केलेलं आहे। तर याच्यामध्ये राहुल बोंद्रे यांच्या फिर्यादीवरनं यशोधरानगर येथे अपराध क्रमांक 547/2026 कलम 8(क)20(ब)(2) आणि 29 एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा आरोपीचा आज रोजी PCR आहेत। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज, नागपूर।